wish a void opened in the air. Just suck me up, cause I really don't care. While I'm falling, I wondered if you would miss me when I'm gone. While I'm falling, I wondered if you would miss me. सुप्रभात मंडळी, सुप्रभात फ्रॉम मनाली. आता आम्ही आहोत मनालीमध्ये. काल बस आराम केलेला, मनाली एक्सप्लोअर केला. आजपासून आपला परतीचा प्रवास चालू. तर यस, पाठी बाईक्स लोड केलेले आहेत. बस जॅकेट वगैरे घालून निघायचं आहे. आता वाजत आहेत 6:15 होत आहेत. निघायचा प्लॅन 6चा होता, बट थोडा डिले झाला आहे. तर इट्स ओके, ठीक आहे. आज आपलं डेस्टिनेशन असणार आहे जे सिकर आहे. तर ते इकडनं ऑलमोस्ट 700 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर वन डे आपल्याला ते करायचं आहे. तर लेट्स सी, जास्त स्ट्रेस नाही करायचं आहे. जेवढं पॉसिबल होईल तेवढं चालवूया. आणि आता थोडं बॉडीला आराम मिळाला आहे काल, तर येस आज खेचू शकतोय. तर चला, भेटतो तुम्हाला डायरेक्ट गोप्रो मोडवर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव, जय बजरंगबली. चला घेतलंय ना सर्वांनी सगळं. हा भाई, घेतलंय ना सगळं, बॅग बिग, मोबाईल बिबाईल होती ना. तुमचं बघितली काय नव्हतं असं तर. आता इकडनं आहे 684 किलोमीटर सिकर. सिकर मध्ये पण आपल्याला 700 ब्रो. आता आपल्याला त्याच्यात पण सिटी बिटी मध्ये जायला लागेल हॉटेलसाठी, तर अजून जास्त टाइम लागेल. तर लेट्स सी किती कव्हरअप होतं आज. जास्त स्ट्रेच नाही करायचं आहे, जेवढा होईल तेवढं बघूया. अदरवाईज वी विल टेक अ ब्रेक. आणि आज आपण थंडीला फायनली बाय बाय करणार आहोत. थंडी संपणार आहे आणि राजस्थानची गरमी ही आजपासून चालू होणार आहे. चला आता करतो कंटिन्यू, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता सध्या हे मस्तपैकी मनालीचे ओपनचे रोड्स येतील, त्याच्यावरती आपण चालूया. आणि हायवेला थोडा टाईम लागेल. आता हे असे सिंगल लेन रोडच भेटतील आपल्याला थोड्या टाईमासाठी. सो यस, चलो चलते, करूया कंटिन्यू. Opened in the air. Just suck me up, cause I really don't care. While I'm falling, I wondered if you would miss me when I'm gone. While I'm falling, I wondered if you would miss me when I am gone. तर आता वाजले आहेत 6:45 होत आहेत आणि अजूनपर्यंत किलोमीटर झाले आपले 37. आणि आपण आलो कुल्लूला. बघू शकता हे पूर्ण कुल्लूचे घर आहेत, पूर्ण खाली सिटी आहे कुल्लू. तर असाच काहीतरी रोड आहे, खूप मस्त रोड आहे. आता सिंगल लेन होता, आता हा डबल लेन चालू झाला आहे. आता मे बी खालपर्यंत हाच असेल. NH3 आहे हा. येस, कंटिन्यू करूया. म्हणजे आता बघू शकता एक टनल आलाय मस्तपैकी, मोठा सरळच्या सरळ टनल आहे, मॅप मध्ये दिसतं. स्पीड लिमिट नाही का?
सीडी तर नाही आहे. लोली जाईल. जुन्या काळातला बोलतोय वाटतं. ड्राईव्ह स्लोली जवळ नाही. ड्राईव्ह स्लो. बघा एक संपला दुसरा चालू झाला. एक नंबर. हा बघ कॅमेरा एवढा मोठा. 20ची स्पीड लिमिट होती भाई, 30ला गाडी होती. तेवढं चालतं. 50 वरती या परत. नवीन नवीन केलेलेच आहेत हे सगळे. बेस्ट मंडई बिलासपूर इकडनं 50 आहे, चंदीगड 150. आता जस्ट आम्ही क्रॉस केलं मंडी गावाला क्रॉस केलं. आता तेच प्लॅन आहे की डायरेक्ट चंदीगडलाच बघू, ब्रेकफास्टला थांबू, म्हणजे बॉर्डर क्रॉस करूनच थांबूया. आता वाजतायत 8 होत आहेत बरोबर, 8:10. त्याच्यास अजूनपर्यंत खूप चांगला टाईममध्ये कव्हरअप केला. टोटल किलोमीटर्स 112 झाले. चला बघूया, कंटिन्यू करूया. नाईस. कसं तरी ब्रिज आला. वाव. डॅम आहे काय आहे? हो त्या साईडला पूर्ण खाली आहे. डॅम आहे बहुतेक. हा तो मगाचा बसतो आहे हरियाणा छत्तीसगड शक्ती. आपण थांबल्यावर तो पुढे गेला. नाईस. हा Empty hands promised me everything. You gave me nothing in the end. While I'm falling, I wondered if you would miss me when I'm gone. While I'm falling, I wondered if you would miss me when I am. .6 940 का ओवर है मेरा. लिख के रख ले. NH44. तर आता सिटी वाला रोड संपला आणि आता आम्ही कनेक्ट केला NH44. आता इकडनं पटियाला आहे एक 30 किलोमीटर. पटियाला आपण बायपासच मारणार आहोत. तर आता आपण पोचलो आहोत पटियाला सिटीला जस्ट बायपासच मारतो आहे. तर आता इकडनं बठिंडा आहे, बठिंडाच्या दिशेने चाललो आहे. तर आता वाजतायत 11:15 झाले दुपारचे. गरमी वाढली. एवढे दिवस थंडीमध्ये मस्त होतो. आता फुल घाम यायला लागला बॉडीतून. एवढ्या 5-6 दिवसानंतर घाम यायला लागला आज. अजून पुढे जसं जाऊ तशी हालत खराब होणार आहे. मध्ये तर आता एक हॉटेलमध्ये बसलेलो आहोत. 340 किलोमीटर झाले. टाइम होतोय किती झाले? 12:15 झालेले आहेत. तर डायरेक्ट लंचसाठी सगळं नाश्ता नाही केला, स्किप केलाय. तर बघूया आता लंच करूया आणि त्यानं फटाफट निघायचं आहे. अजून आहे अर्धा किलोमीटर बरोबर बाकी आहे. तर बघू सीकरपर्यंत पोचतो का नाही. ते जास्त स्ट्रेच होऊ शकेल तर अजून स्ट्रेच करू पुढे, पण तेच करतो अपडेट. बस तर इथे जस्ट लंच करायला थांबलेलो. आता 1:15 होतोय. निघतोय आता ETA जो आहे आपला
तो 7:15 दाखवतोय. पोचूया फटाफट. आता काय जास्त ब्रेक्स नाही, जस्ट पाणी पेट्रोल जर लागलं तर. आता आपण हरियाणामध्ये पोचलेलो आहोत. इकडनं हिसार जस्ट 63 किलोमीटर आहे. पाटीच ॲक्च्युली जी बॉर्डर आहे ती क्रॉस केली. हिसार 62 आहे. सिरसा काहीतरी 112 समथिंग होतं. तर येस, आजचा आपला हा तिसरा स्टेट आहे. आपण आधी तर हिमाचल प्रदेश क्रॉस केला, त्यानंतर पंजाब आणि आता हरियाणा. आणि हरियाणा पण आपण क्रॉस करून आज जाणार आहोत राजस्थानमध्ये. तर आता सिवानी म्हणून एक गाव होतं, त्याच्या जस्ट पुढे पेट्रोल भरायला थांबलेलो. तर माझ्या ह्याच्यात आता 906चं पेट्रोल गेलं. हो, तर पेट्रोलचं जे पण आहे मी कॅल्क्युलेशन टाकत जाईल. मी हर एक पेट्रोल पंपवरती रेकॉर्ड करतो त्यासाठीच की टोटल पण मला पण एक फ्यूल कॉस्ट येईल. व्हिडिओ एडिट करताना मला कळेल. तर आता इकडनं आपलं ET अजून आहे 3 तासावरती आहे स्पीकर. पण लेट्स सी, पुढे थोडं स्ट्रेच करायचं चालू आहे. आता वाजले आहेत 4 आणि आम्ही पोचलो आहोत आजच्या 4थ्या राज्यात, जे की आहे राजस्थान. राजस्थानमध्ये एंट्री केली. अरे ट्रक बघ ते बघू शकता. वाळवंट बाजूला चालू झाला, रेती पूर्ण. आता राजस्थान. आता आपलं अजून किलोमीटर बाकी आहे. किती किलोमीटर आहे भाई? दिसत नाही आहे. 2 तास 20 मिनटं दाखवत आहे. बस 6 वाजले संध्याकाळचे. बस पाठी एक हॉटेल होतं, तिथे चाय नाश्त्यासाठी थांबलेलो. डन, मस्तपैकी चाय नाश्ता आणि थोडेसे बिस्किट वगैरे खाल्ले. आता पुढे निघतोय. आता सध्यासाठी रूट तर मी नाथद्वाराचं लोकेशन टाकलेलं आहे. त्याच्या आधी बघू कुठे थांबू, या तर बघू ताकद असेल तर तिथपर्यंत पण करायचा प्लॅन चालू आहे. तर येस, लेट्स सी, बघू, मी करतो तुम्हाला अपडेट. आता सध्यासाठी इकडे निघतोय आम्ही. बस नॉर्मल कॉफी ब्रेकसाठी थांबलेलो होतो. तर येस, चला भेटूया डायरेक्ट पुढे. येस, आता आपण फतेहपूर सिटीला बायपास केलं आहे आणि एक आय डोंट नो आता हा स्टेट हायवे आहे मे बी, तर त्याला अटॅच होतो आहे. येस, इकडनं आहे सिकार 53. आणि आता टाईम होतो आहे 6:45 झाले. ना येस, तर म्हणजे आम्ही जात होतो. हे बघा मोर आहे इथे. हे एक रब्बर पहिल्यांदा बघितलं यार लाईफ मध्ये. नाही, दुसऱ्यांदा बघितलं. मी पहिल्यांदा बघा. गावी बघितलं गावी. कडक लांडोर आणि मोर दोघं बघितले. जर कझिनच्या घराच्या मागेच असे येतात. एक नंबर यार, एक रब्बर यार पहिल्यांदा बघितला खरं. इशारा फुलवला पाहिजे. नॉईस. चला, कचरा जागेवर तू शूट पण नाही करत. हा ना यार, वाटतोय तो कोणाचा पाळीव आहे का काय? कसं काय मला वाटतोय ह्याच्यामध्ये. राजस्थान मध्ये असे मोर फिरतात, खूप फिरतात हा रोड वरती. हो, खूप असतात. असाच असेल म्हणजे पाळीव वगैरे. सही आहे, मोर बघायला मिळाला आज. वा, लकी आहे. हा ना यार,
राष्ट्रीय पक्षी भारताचा अजून काही टिप्पणी? आता जस्ट लसवल सिटी जस्ट क्रॉस केली आणि त्याच्या पुढे बायपास घेऊन आलो. आता स्टेट हायवे 7ला आम्ही कनेक्ट केलेला आहे. दिलवारा रोड आहे हा आणि बघू शकता राईट साईडला मस्तपैकी सनसेट झाला, बट आता त्याचे शेड्स जे आहेत ते पूर्ण दिसत आहेत. खूप भारी वाटत आहे. टाईम होत आहेत बरोबर 7:15 झाल्यात. तर आता ऑलमोस्ट अंधार पण होईल, दाखवण्यासारखं काही नसेल. तर यस, आता भेटतो जेव्हा पण स्टॉप वगैरे कुठे घेऊ तेव्हा, जेव्हा काय इंटरेस्टिंग दिसलं तर हां. आतापर्यंत किलोमीटर्स जे कवर केले आहेत ते 746 किलोमीटर्स झाले. आता तरी डेस्टिनेशन नाथद्वारा टाकलं आहे. इकडनं अजून 350 किलोमीटर आहे. 6 तास दाखवत आहे. तर लेट्स सी कसं काय कवर करतो नाही करतो, सांगतो मी तुम्हाला, अपडेट देतो. महाराष्ट्र है वहाँ हाँ घूमने के लिए। हाँ, घूमने के लिए. आराम से डालो, अभी थोड़ा थोड़ा डालो। अजमेर जा रहे हो? अभी एक्चुअली रिटर्न जा रहे हैं महाराष्ट्र. जाके आगे हाँ. वन 1020. आराम से, नहीं तो बाहर उड़ जाएगा। 1020 9.69. हेच मंडळी, तर बस अजमेरच्या थोडं पुढे आलो, बायपास केलं अजमेर आणि एक स्टे घेतलाय, रूम घेतली तिथे. बस आता रात्री झोपायचा प्लॅन आहे. कपडे बिपडे हेच घालून डायरेक्ट झोपून जायचं आहे. तर येस, आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. आज आपण टोटल 4 स्टेट क्रॉस केले. हिमाचल, त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि आता पोचलो आहोत राजस्थानमध्ये. तर येस, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. मी यश रजा घेतो. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.